नमस्कार सर्वांना। श्रावण सोमवार आणि श्रावण मासाची सुरुवात झालेली आहे। महादेवाला समर्पित असलेला हा महादेवाचा त्यांचा आवडतीचा महिना, तर त्याची सुरुवात ही 2 ऑगस्टपासून म्हणजेच पहिला श्रावणी सोमवार या दिवशी आहे। तर यंदा म्हणजे यावर्षी 4 नाही तर 5 श्रावणी सोमवार असणार आहे। या प्रत्येक सोमवारी महादेवाला मूठभर धान्य वाहण्याची प्रथा आहे। तिलाच आपण शिवामूठ असे म्हणतो। तर ती कधी, कोणती व कशी द्यायची आहे, मुख्य म्हणजे का व्हायची आहे, याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर आपल्याकडे जे काही असेल ते भक्तिपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतो। देण्याची वृत्ती मात्र हवी। आधीच भगवान शिवशंकराला भोळे म्हटलेले आहे। त्यात ते आशुतोष म्हणजेच लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे। त्यात पुन्हा पार्वती मातेचे पतिराज शिव पार्वती यांच्याकडे आपण सुखी दाम्पत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो। विवाह प्रसंग देखील नववधू लग्नाला उभे राहण्यापूर्वी गौरीहार पूजते। त्यामुळे तो आदर्श नवविवाहितेसमोर यावा, त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे, यासाठी ही शिवामुठीची कल्पना योजली असावी असे आपले जे ज्योतिष आहे ते सांगतात। तर पूर्वी स्त्रिया घराचा उंबरठा सहसा ओलांडण्याची संधी मिळत नसे। अशा व्रतवैकल्याच्या निमित्ताने ती संधी मिळे। आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी असे व्रतवैकल्ये स्त्रिया आनंदाने करतात आणि आजही ते करतात। त्यामुळे नेहमीचाच तोचपणा असलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना बदल होतो, तो देखील त्यांना पुरेसा होतो। आधुनिक विचारांच्या मंडळींना शिवामुठीच्या व्रतामुळे अन्नधान्याची नासाडी होण्याची चिंता वाटण्याची शक्यता आहे। परंतु पूर्वी स्त्रियांनी वाहिलेले धान्य शिवालयाच्या पुजाऱ्यांना मिळत असे, त्यामुळे त्यांच्या संसारात दत होईल। देण्याचा आनंद काय असतो हे अशा व्रतामधून अनुभवता येते। दिल्याने कमी होत नाही, तर ते त्याच्यात वाढच होत असते। मग ते ज्ञान असो किंवा अन्न असो, ही आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे। मूठभर असले तरीही ते देता आले पाहिजे। यांचे गृहिणींना समाधान, तर मूठ करून काही कमावले याचे घेणाऱ्याला समाधान, असा दुहेरी लाभ अशा सुरेख व्रतवैकल्यामधून होताना दिसतो। ज्यांना शिवालयात जाणे शक्य नसेल त्यांनी शिवांचे स्मरण करून ताम्हणात मूठभर धान्य बाजूला काढावे आणि नंतर त्यात भर टाकून गरजूंना अर्पण करावे। अशा प्रकारे सुद्धा तुम्ही शिवामूठ वाहू शकता। अशा जुन्या नव्या विचारांचा मेळ घालणारे आणि सर्वप सुखीनं संतु अर्थात सगळ्यांचे सुख हित चिंतन करणारी अशी आपली संस्कृती आहे, तिचा आदर ठेवायला हवा आणि यथाशक्ती या संस्कृती व परंपराचा भाग होण्याचा प्रयत्न करायला हवा। तर यंदाची पहिली शिवमूठ ही 5 ऑगस्टला आहे आणि या दिवशी तांदूळाची मूठ आहे। त्यानंतरचा दुसरा श्रावणी सोमवार हा 12 ऑगस्टला आहे आणि त्या दिवशी तिळाची मूठ आहे। तिसरा श्रावणी सोमवार हा 19 ऑगस्टला आहे आणि या दिवशी मुगाची मूठ आहे। त्यानंतर 26 ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार आहे आणि या दिवशी जव याची मूठ आहे। त्यानंतर 2 सप्टेंबरला 5वा श्रावणी सोमवार आहे आणि या दिवशी सातूची मूठ आहे। असे 5 आपल्याला श्रावणी सोमवार यावर्षी पूजायला मिळणार आहे। तर ह्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपल्या भोळ्या शंकराला प्रसन्न करून घ्यावे। तर आपला आजचा हा शिवामुठीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।